आजच्या भागात सायली शांतपणे सुमनची समजूत काढताना दिसते. घरात सतत वेडेपणाचं नाटक केल्यामुळे वहिनी आणि दादांना होणारा त्रास सुमनच्या लक्षात येतो आणि त्यामुळे तिच्या मनात अपराधी भावना निर्माण होते. स्वतःलाच लाज वाटू लागते. तेव्हा सायली तिला धीर देते. ती स्पष्ट सांगते की हे सगळं आपण प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसाठीच सहन करत आहोत. नागराज काकांचा खरा चेहरा उघड करायचा आहे, हेच आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. जर आपण सगळं आत्ताच उघड केलं तर रविराज काका लगेच पोलिसांकडे जातील, पण ठोस पुरावे नसल्यामुळे नागराज सहज सुटू शकतो. त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्के पुरावे मिळेपर्यंत हे नाटक सुरू ठेवणं अत्यावश्यक आहे. तेवढ्यात नागराज सुमनकडे येतो आणि तिची काळजी घेत असल्याचं ढोंग करतो. सुमनही क्षणाचाही विलंबन करता पुन्हा वेडेपणाचं नाटक सुरू करते. खरं तर नागराज सतत तिच्यावर लक्ष ठेवून असतो. सुमन आपल्या सोबत काही दुहेरी खेळ तर खेळत नाही ना, याची तो खात्री करून घेत असतो. इकडे सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा खोटारडा जावई सचिन येऊन उभा राहतो. त्याला पाहताच कल्पनाचा संताप उफाळून येतो. ती त्याला तात्काळ घराबाहेर जाण्यास सांगते. कल्पनाचा आवाज ऐकून प्रतापही बाहेर येतो आणि तोही सचिनला कळतो. पण सचिन कोणाचंच ऐकायला तयार नसतो. त्याला अस्मितालाच भेटायचं असतं. प्रत्यक्षात पैशांची अडचण असल्यामुळे त्याला पुन्हा सुभेदारांच्या घरात शिरायचं असतं, म्हणूनच त्याची ही नाटकं सुरू असतात. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. सचिनला घरात पाहताच त्याचा राग अनावर होतो आणि तो थेट त्याच्या कानाखाली मारतो. तरीही सचिनचा आरडाओरडा थांबत नाही. त्याचा आवाज ऐकून अस्मिता बाहेर येते. सचिन भावनांचा पाझर फोडत अस्मिताला सांगतो की तिच्याशिवाय तो जगू शकत नाही. आपल्या बाळासाठी मी यूएसला जाणार नाही असं ऑफिसला सांगितल्यामुळे मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं, असं तो सांगतो. त्याचबरोबर त्याची अकाउंट्स फ्रीज झाल्यामुळे सध्या त्याच्याकडे खाण्यापुरतेही पैसे नसल्याचं तो सांगतो. स्वतःने केलेल्या फसवणुकीचा उल्लेख न करता तो सगळं अस्मितासाठीच केल्याचं भासवतो. मात्र सुभेदार कोणतीही कारणं ऐकून घ्यायला तयार नसतात. हताश होऊन सचिन एक टोकाचं पाऊल उचलतो. तो अस्मिताला सांगतो की आता तो अन्नपाण्याचा त्याग करणार आहे. जोपर्यंत अस्मिता त्याला माफ करत नाही किंवा त्याच्याशी बोलत नाही, तोपर्यंत तो काहीच खाणार पिणार नाही, असं सांगून तो निघून जातो. हा सगळा प्रकार अस्मिताच्या मनाला खोलवर घाव घालतो. ती अश्रूंना वाट मोकळी करून देते. घरचे सगळे तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. अस्मिता स्वतःलाच दोष देत विचारते, या सगळ्यात माझीही काही चूक आहे का? सगळं ओझं माझ्याच माथी टाकून तो निघून गेला. सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा दुःखाची छाया पसरते. काही वेळाने अश्विन तिथे येतो. घरातलं सुतकी वातावरण पाहून तो काय घडलं याची चौकशी करतो. सायली त्याला सगळी हकीकत सांगते. हे ऐकून अश्विनलाही सचिनचा प्रचंड राग येतो. मात्र तो अस्मिताला समजावतो की निदान आपल्या पोटातल्या बाळासाठी तरी तिने खंबीर राहावं. या सगळ्यामुळे अर्जुनचा संताप अधिकच वाढतो. तो तात्काळ सचिनच्या घरी जाऊन त्याला धडा शिकवणार असल्याचं सांगत निघतो. अश्विनही त्याच्यासोबत जाणार, इतक्यात पूर्णा आजी त्यांना थांबवते. त्या ठामपणे सांगतात की तिथे जाऊन काहीही साध्य होणार नाही. सचिन फक्त मी चुकलो, मला माफ करा, मला एक संधी द्या एवढंच बोलत राहणार. त्यापेक्षा अस्मिताची डिलिव्हरी होईपर्यंत थांबूया, मग पुढचा मार्ग शोधूया. पूर्णा आजींचं म्हणणं घरातल्या सगळ्यांना पटतं. दरम्यान ठरला टार मॅगमध्ये नागराज सुमनसाठी जेवण घेऊन येतो. सुमन लगेच पुन्हा वेडेपणाचं नाटक सुरू करते, पण यावेळी ती मुद्दाम सत्याच्या जवळ जाणारे शब्द वापरते. तूच मला बांधलं, तूच मला किडनप केलं, असं ती वेड्यासारखं बोलून दाखवते.
तेव्हा नागराज निर्ढावलेपणाने उत्तर देतो, हो, मीच तुला बांधलं आणि किडनप केलं, पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? सगळ्यांना माहीत आहे की तू पूर्ण वेडी झाली आहेस. नागराजकडून सत्याचे शब्द बाहेर काढण्यासाठी सुमन हे सगळं नाटक करत असते. सायली आणि अर्जुन अस्मिताबद्दल गंभीरपणे चर्चा करत असतात.